आज मी तुम्हाला झटपट असे एक नाश्त्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी परात घेतलेली आहे आणि मीडियम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे। त्याची साल काढून एकदम बारीक किसून घेतलेला आहे। जेवढा होता होईल एवढा अशा पद्धतीत बारीक किसून घ्यायचा आणि मी त्याला काय केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यात घेणार आहे ह्या वाटीच्या प्रमाणे 1 वाटी मेथी घेतलेली आहे। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर। त्यात टाकणार आहे छोट्या आकाराचे 2 बटाटे बघा शिजवून साल काढून घेतलेले आहेत। पूर्णपणे थंड होऊन द्यायचे, कच्चा बी टाकायचे आणि शिजलेला पण टाकायचे। त्यात टाकणार आहे बघा आलं, लसूण, हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला छोटा अर्धा चमचा हिंग पावडर, छोटा 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो पण मी हातावर चोळून घेतलेला आहे। मोठा 1 चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत। छोटा 1 चमचा जिरे धने पावडर घेतलेली आहे। ह्यात टाकणार आहे गरम मसाला। ह्यात टाकायचे आपल्याला छोटा अर्धा चमचा हळद। पहिलं काय करायचं माहिती आहे का, आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्याच्यात टाकूया गव्हाचं पीठ, अर्ध टाकून घेणार आहे। जेवढं लागेल तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। आणि 2.5 चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे। ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। आता आपण ह्याच्या काय करूया माहिती आहे का, पाणी टाकून घेऊया थोडंसं। तर थोडं थोडं टाकायचं, एकदम जास्त टाकायचं आणि एकदम घट्ट मळून घ्यायचं। आता आपण ह्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता जेवढे पाहिजे त्याप्रमाणे घ्यायचे। हवा असेल तर काय करायचं, थोडंसं पीठ लावून जरी लाटलं तरी चालू शकते किंवा थोडंसं तेल लावून जरी लाटलं तरी चालेल। मी थोडंसं पीठच लावून लाटणार आहे। पातळ लाटायचं, लय जाड लाटायचे नाहीयेत। मस्त असं बघा मी लाटून घेतलेलं आहे। तवा ठेवलाय बघा गरम करायला आणि हा तवा आहे लोखंडी। त्याला काय करायचं, पहिलं थोडंसं तेल लावून घ्यायचं। गॅस केलेला आहे मीडियम आणि नंतर आपलं तर हे बनवून झाल्यानंतर काय करायचं, आपण मीडियम जरी केला तरी चालू शकते। खालची साईड बघा आपण भाजली का बघूया। मस्त बघा भाजली गेलेली आहे। ह्याला वरनं तुम्ही तेल लावू शकता, तूप लावू शकता। बघा किती मस्त भाजलं जातं, एकदम छान असं। प्रवासाला जरी नेलं तरी चालेल, खाली 2 दिवसासाठी राहील मग।